कधी सुरू केलास तरी? आता सकाळी 6 वाजता येऊन टाकली पाण्यात. बर. आणि साधारण किती वेळ लागतो सगळं पूर्ण प्रोसेस व्हायला? म्हणजे प्रोसेस म्हणजे जाळं ते आपण आतमध्ये टाकून खेचायला 2 तास लागतात. सध्या छोटं जाळं आहे हा. नाही मोठं जाळं नाही, त्यामुळे 2 तासात होतं सगळं. बर. आणि पुन्हा त्याच्या विधी आहेत, पुन्हा ते बोटीत पुन्हा भरावं लागतं पुन्हा जाळं उद्यासाठी, बरोबर उद्या टाकण्यासाठी. बरोबर. तसं नाही म्हटलं तरी 3-4 तास अधिक जातात त्याला. आणि एकूण किती माणसं काम करतायत? आता सध्या पावसाळा हे असल्या कारण जरा कमी आहे ना, 30-40 लोक काम करतात. 30-40 लोक असतात. 30-40 लोक असतात. आणि आता पावसाळ्याच्या वातावरणात मग काय वेगळे मासे मिळतात की दोन्ही सीझन मध्ये सेम असतात? नाही वेगवेगळे असतात. पावसाळ्याच्या सीझनमध्ये वेगळा मासा आणि दिवाळीच्या सीझनला वेगळा मासा. ह्या दिवसामध्ये पावसाळ्याच्या दिवसामध्ये करमटी म्हणजे सगळं झोल, ढोमा, चिंगूळ असं या प्रकारचे मासे भेटतात. आणि दिवाळीच्या सीझनला बांगडा, कारली मासा भेटतो. बरोबर. ते सगळं सीझन बाय सीझन असतं सगळं. तर हे इथले मासे तुम्ही बाहेर काढले जाळ्यातून गोळा करून, आता हे कुठं मार्केटला गेले विकायला डायरेक्ट? मार्केटला गेले. आणि जाळं आता एकत्र करून जाळं एकत्र करून पुन्हा ते बोट तिकडे आहे ना त्या टोकाला, तिथं ते घेऊन जावं लागणार जाळं, आणि ते पुन्हा ते आतमध्ये भरावं लागणार जाळं. तेच म्हटलं, खूप कष्टाची आणि लांब सगळं अंग मेहनतीने सगळं यांत्रिकेचं काही नाही.